हिंदी में। अच्छा, आपका नाम क्या है चीचा? मेरा नाम मोहम्मद कलीमुद्दीन, मैं पटनापुर का रहवासी हूँ। बरं, पिताजी का नाम? मोहम्मद जैनलाबुद्दीन। क्या काम करते? पुलिस मोरिल थे। मोरिल थे। आप क्या काम करते? मैं जिरात करता हूँ, टेलर काम करता हूँ। हाँ, ठीक है। तो फिर आप यहाँ के ही रहवासी है, नहीं तो और कोई गांव से आए वाले हैं? नहीं, वैसा तो मेरा पैदाश उटनूर की है। बस ठीक है। तो यहाँ हमारे मामू थे, हाँ, पुलिस आमीन साहब। हाँ, उन्होंने बहुत पहले आए हुए थे। हाँ, उसके बाद में मैं आया यहाँ पर आ गए। तकरीबन 30-35 साल हो रहा यहाँ आके। जी। तो ठीक है, फिर आप आने के बाद 30-35 बरस हो गया। तो 30-35 बरस के अंदर का अनुभव और आपके पहले जो अपने लोग रहते थे, बड़े लोग, तो उन लोगों ने भी बाबा के बारे में, बाबा के उद्देश्य के बारे में कुछ ना कुछ आपको बताए होंगे, नहीं तो आपको स्वतः कुछ अनुभव आया होगा। वो सब अनुभव के बारे में, आपके मालूमात के बारे में हमको 2 शब्दों में बताओ। ठीक है। पहले तो जो हमारे बड़े थे, हाँ, वो लोग उन्होंने बताते थे, हाँ, कि इनकी ज्यादातर बैठक थी बाबा की और हमारे ससुरे की, आमीन साहब की। हाँ, तो हमारा क्या था, बचपना था। हाँ, हम कोई चीज को केयर नहीं करते थे। हाँ, केयर नहीं करते, ऐसी कुछ भी धंधे करना, झगड़े करना, कुछ भी करना, क्या भी करना, लेकिन उन्होंने गुस्से में आते थे। हाँ, रहते बाद में ऐसी। अब बाबा का कैसा था, अब वो पहले कैसे थे, क्या थे, वो उन्हें बताते थे कि भाई देखो, हकीकत में रास्ता जो मिला, तो ये फुलाजी बाबा को मिला, तो हम उसको क्या मिला कि क्या नहीं की मालूम ही नहीं था, हम मानते नहीं थे। तो रहते अब बाबा ऐसा हालत में दिखे, ये तो हमारे सामने की बात है। तो गांव में पुकारते थे, गुस्सा करते थे। तो गुस्से को कोई, हम गांव वाले कोई समझे नहीं, हम भी नहीं समझे कि भाई आखिर है क्या। वो जैसा आज तक बोलते आ रहे हैं, क्या बाबा दीवाने हो गए, उनको क्या समझ रहा, ऐसा चलता था। तो हम भी बोलते थे ना। अब बाबा कभी गुस्से में आके भागते थे, मट्टी फेंक देते थे। तो हम देख के हंसते थे, अरे इन्हों दीवाने हो गए। तो हमारे जो बड़े थे आमीन साहब, उन्होंने बोलते थे तुमको दिमाग नहीं है, तुम समझे नहीं, तुमको क्या मालूम है। बोले वो जो रास्ता मिला किसी को नहीं मिला, ऐसा बोलते थे। तो उनको दीवाना कैसा बोल सकते थे? बोल के उन्होंने हमको बोलते थे, गालियां देते थे। हमको गुस्सा करता, हमको क्या है। वो रहते तो फिर क्या करे, उन्होंने यहाँ पे पहाड़ पे जो आके एक गड़ा खोद के वहाँ बैठना शुरू करे। तो हम लोग भी आके देखते थे, अरे यहाँ बैठ रहे, कैसा बैठ रहे, क्या है। वो हमको तो मालूम नहीं रहता, उन्होंने भी बोलते थे ना। तो यहाँ से तकरीबन ये दामाजी के पास, वहाँ पे जाके वहाँ पे बैठते थे। और एक दिन का वाक़ा ऐसा हुआ कि धूप काले का दिन है, बहुत ऐसी धूप है, पैदल चल नहीं सकते, पाँव जल रहे, गर्मी से बर्दाश्त नहीं कर सकते धूप से। तो वैसे टाइम पे बाबा वहाँ पे जाके एक गाय चराने वाले को बुलाए कि बाबा इधर आ, और मेरे को बहुत सर्दी हो रही, और तुम कुछ लकड़ियां फोड़ के मेरे को यहाँ से जमाओ, और जमा के तुम अंगार सुलगा के दो। तो वो लोग बोले, अरे इतनी धूप में ऐसा कैसा बोल रहे। अच्छा, फिर भी बाबा बोल रहे तो सुनो भाई। उन लकड़ियां फोड़ के जमा दे के करके अंगार सुलगा दिए। दुनिया भर की आंच हो रही, तो उसमें दरमियान में जाके बाबा बैठ गए, अंगार के बीच में। चंद घंटों के बाद फिर बाद में अंगार ठंडी हो गई। बाबा उठ के बोले कि बहुत मेरे को ऐसा ठंडा दिख रहा, आराम होगा। तो जब तो हमको बहुत ही चमत्कार दिखा कि अरे ऐसा क्या था। तो जब से फिर हमारा दिमाग इधर पलट गया कि ये बात, इतनी धूप में खाली बाहर चलने बर्दाश्त नहीं कर सक रहे अपन, आप कभी सुने नहीं, देखे नहीं, बात तो ये सामने हो गई। तो जब से अपन भी दिमाग इधर पलट गया कि ये कुछ ना कुछ है, अपने बड़े भी जो बोल रहे थे और अपने नजरों के सामने भी दिख रहा, तो यहाँ कुछ ना कुछ है। तो उसके बाद हम भी थोड़ा, अब एकदम तो आए नहीं हम, थोड़ा पीछे देखते रहे दूर से। फिर उसके बाद में क्या, हमारे बड़े गुजर गए, और जो भी हमारे बड़े थे इधर उधर चले गए। फिर उसके बाद में अब बड़े छोटे हम ही बन गए गांव के हद तक। गांव में आना शुरू करे, थोड़ा भी हमको एक मान मिलते गया, और हम भी वो सब छोड़ के फिर पीछे आते गए, क्या क्या हो रहा, कैसा हो रहा, देखते रहे। हमको मालूमात होते रहे कैसा हो रहा, कैसा नहीं। ये देखते जो चलते आ रहा ना, तो ऐसी बात है। कभी
कुछ होगा गांव में, कुछ होगा, बातें चीते हो गए, अपन अफसोस में जाके ये मेरी हकीकत की बात है और मैं आजमाइश वो बात है। अब सो गया परेशानी में, अब क्या है, चलो भाई कुछ भी होगा जो है, तो सोगा परेशानी में, सोगा सोचते सोचते सोगा, नींद लग गई। जब मेरे को ख्वाब हुआ तो जब मशीन के पास, मेरे जो कपड़े सीने की मशीन है उसके बाजू में तख्त है, वो तख्त पे बाबा आके बैठ गए। बाबा आके बैठ के बोले क्या कलीम भाई, उन्होंने बाबा मेरे को कलीम भाई बोलते, वही शब्द से बातों से क्या बोले, क्या कलीम भाई क्या चल रहा, थोड़ा पानी पिलाओ बोले मेरे को। बैठ गया मैं, पानी का गिलास भर के लाया, उन्होंने पानी पी लिए, थोड़ा लेटे सरकार दिखा, उतने में मेरी नींद उछार हो गई। तो फिर मैं देखा बाबा एकदम मेरे पास आया सर का होगा, देख लिया। उसके बाद परेशानी, वो परेशानी थोड़ी थोड़ी मेरी हटते चले गई, हटते चल गई। मैं ये मेरे को आजमाश होती रही और मैं नजदीक आते रहा बाबा के। ठीक है। फिर इसके बाद में ऐसा ही हम कुछ तो भी काम से ढूंढते ढूंढते गए थे, बाबा भी हम भी दोनों गए थे, तो वो बातचीत करे, बैठे, उठ के आ गए। आने के बाद में अब बाबा का खेत, मेरा खेत उधर बाजू है, एक नाले के किनारे। तो फिर ऐसी सोगा, कुछ तो भी परेशानी थी, कुछ तो भी बातचीत हो गई थी, किससे भी झगड़ा हुआ था शायद, तो वो परेशानी में फिर सोगा मैं। तो ऐसा गिरा कि हमारे वो खेत के बाजू में, इधर से बाबा मैं वहां से घूमते घूमते चले गए, समझो वो ख्वाब में नजर आ रहा, और वहां पे बैठ गए। बैठ के कुछ बातचीत चल रही थी, बातचीत चलते चलते एकदम ऐसा एक चमकदार ऐसा किश्ती, एकदम ऐसा जमीन से ऐसा बाहर निकले सर का होगा, वो आगे हाथ में, और उसमें अरबी का कुछ लिखे हुआ था। तो बाबा के हाथ में आने के बाद में बाबा बोले कलीम भाई ये देखो ये क्या है। तो मैं तो बोला बाबा मेरे को तो पढ़ना नहीं आता, ये तो अरबी का है। फिर होते में एकदम नींद उछार गई। तो फिर वो देखा, बोले यहाँ पे तो कोई धर्म गिरम की बात नहीं है, अपन समझ रहे कि भाई ये दूसरी कौम का है बोल के सोच रहे थे। वो जब देख लिया मैं अपने नजरों से, तो ऐसा मालूम हुआ मेरे को कि यहाँ पे कौम है ही नहीं, यानी इनकी मजहब अलग है, अपनी मजहब अलग है, हाँ, भेद था, वो था अपने दिल में। उस दिन से, तो वो उस दिन से ऐसा मालूम होगा कि हकीकत में यहाँ पे कोई चीज नहीं है, खाली बात का है, क्योंकि यहाँ हिंदू ना मुसलमान कुछ नहीं है, सिख ना ईसाई, बस कोई भी नहीं। उस तारीख से आज तक मैं बाबा से दूर रहा नहीं। इतना तो मेरे को मालूमात हुआ सो है, और मेरे सामने हकीकत हुआ सो है, और जब से मैं बहुत सुकून में हूँ, और उनकी दुआ है मेरे पे, बस और भी मैं यही चाहता हूँ कि बस मेरे को दुआ दो, बस उनका हाथ मेरे सर पे रहा तो बस बोल के मैं ये 2 शब्द बंद कर दूं। तुमचा पती आहे का? हाय, त्याचं नाव काय? मारुती खोकली. मारुती खोकले. बरं, तुम्ही पटनापूरचेच रहिवासी आहे का? पटनापूरचे साव. बरं, तुम्हाला किती वर्ष झालं बाई इथे राहून? इथले आम्ही लहानपणापासून आहे तसे इथंच. बरं, मग तुम्हाला बाबाचा विषय काहीतरी अनुभव घडला असतील ना? घडला अनुभव. बरं, ते घडलेला अनुभव सांगा बरं. आम्ही पहिल्याने बाबा संग बुलढाण्याला गेलतो आम्ही. हो, बुलढाण्याला. तिकडे जाऊन सनी, बुलढाण्याला जाऊन सनी, बुलढाण्यात गेल्यानं काय झालं, तशी काय सुधारलं नाही मला बुलढाण्याला. म्हणजे ते कशाला गेलते तिकडं? दुखी होते मला. बरं, तुम्हाला. हो. आता बाबा कायला गेलते तिकडं? बाबा संग गेलतो मी. म्हणजे बाबाचा देश तिकडेच असल्यामुळे तुम्ही गेले होते? तेच तिकडे आहे मला, गेलो बाबा. बरं, तर मग काय घडलं तिथं? आम्हाला उलटू काढलं म्हणून गेलो आम्ही. तिथून आलो आम्ही घरी. मग घरी आल्यानंतर 2 दिवस राहिलो. मग दुखे मला झालं. दुखे झाल्यानंतर पोरगी झाली. तिला राकेश आहे म्हणून टाकून देत राहतो होतो. मी दूध टाकून दिलं. म्हणजे पोरगी नाव राकेश आहे राकेश आहे दूध टाकून दिलं नाही. बरं, दूध टाकून दिल्यानंतर काय झाले, आमचे माणसं बोलवायले. बोला म्हणले वैदाला. मग वैद बोलवली त्यानं. मी म्हणलं वैदाला बोलवली. म्हणलं तुम्ही वैद आला की मग ते काही बसला. त्याला म्हणलं तो वैद हस म्हणलं, उठ येतो सनी म्हणलं. तू उठतो की नाही म्हणलं त्यातून सनी. त्यानं उठला. वैद उठून लढत गेला. लढत गेल्यानंतर बाबाला बोलवलं म्हणले. मी बाबाला बोलवून, बाबा बोलवल्या बरोबर बाबा पायात टोंगळे भरले. बाबा येता येता घरातून चिखलात आले बाबा माझ्या घराला. चिखलात आले. चिखलात आल्यानंतर बाबा म्हणलं, बाबा आले. मी काय की दुसऱ्या गिशा टाकून देऊन कवाडीत जाऊन हात लावलो. मी
हा मला काय सुधारलं नाही. हात लावल्यानंतर मी फेकून दिल्यानंतर मला काय सुध नाही. बाबा येऊन बसले. बाबा आले की मग दुसऱ्या टाकल्यानंतर मला काय सुध नाही काय नाही. बाबा आले शेळी घेऊन तसे आले. बाबाला म्हणाले मग तुम्ही बाबा कशासाठी आले म्हणाले. तुम्ही तिकडला खेडदेवचा कुत्रा आहे म्हणली. मी म्हणलो बाबाला म्हणलो मी तुम्ही कुत्रा आहे कुत्रा आहे म्हणलो. मग मला काय सुधारलं नाही. मग मी काय केलं लढायलो. मग मी लढायला मी बाबा पांदेने गेलो म्हणायलो. बाबाला म्हणायलो मी उखाला बाबा म्हणायलो. मी बाबाला म्हणायलो उखाला म्हणायलो. मग की बाबांना काय केलं शेळी ठेवल्या बरोबर लढलो. मग मी लढलो की मग म्हणजे आधी बाबाच्या हातात सडी राहत होती का. आधी छडी राहत होती का. हो शेळी होती बाबाच्या बरं. शेळी होती. शेळी बिगर बाबा हिंडत नसेल. बरं. कुठे गेले ना बाबाला कळानंतर आनंतर येत गेली घरला. कळाल्या बरोबर घरला येत गेली. आले बाबा आले. मग बाबा मग की बसले. काय झालं बारके म्हणजे मला काय सुधारलं नाही. दुसऱ्या गिशात टाकून दिलं. लेकराला बाजूला फेकून दिलं. मी घेत नाही. बाबा म्हणे घे म्हणे. मी घेत नाही म्हणजे भूत आहे म्हणे. भूत आहे म्हणल्यावर फेकून दिलं. फेकून दिलं. बा आले बसले. काय झालं गड्या म्हणले बारकीला मला काय सुधारलं नाही. आले मग त्या लेकराला घे म्हणले. मी घ्याल तर मी घेत नाही म्हणून फेकून दिलं दूर की मग असा करले. दुसरी माणसं आली औषध कोचायले काय करायले बाबाच्या अंधुगर बाबाच्या आधी घरला औषध डोळ्यात कोचले असं करले. मी म्हणलं मला राहायचं ना जायचं म्हणलं. सकाळी दिवस निघाला की मी जातो म्हणलं. जातो बाबाला बोला म्हणलं. बाबा बोलले की मग बाबा आले. शेळी घेतली. शेळी घेत ठेवल्या बरोबर गपचूपला झोपून गेलो मी. शेळी बाबांना ठेवल्या बरोबर डोसक्यावर झोपून गेलो मी. मग सपन काय पडलं मला पाठात. बाबा आले. बाबा सपनामध्ये का की वसनी मला उदी दिली. होम टाकली जटा टाकली. उदी दिली मी हातात. उदी दिली खायलो. गपचूप झोपून राहिलो जाग्यावर. सकाळ पाठ रात्र कोणीकडे गेली पत्ता नाही. दिवस कोणी गेला पत्ता नाही. तिथून पोरगीला जवळ घेतले का. मग सकाळी घेतलो. रातभर नाही घेतलो. हो रातभर गपचूप झोपून राहिलो. मग बाबा आले सपनामध्ये. सपनात बाबा आले. मग बाबा आले. होम केली बाबांना. होम केली. उद्दी मग मी हातामध्ये दिली. खालो मग उद्दी. तेव्हापासून सुख झालं. तेव्हापासून सुख पडला. बरं सांगा. राजम्मा राजूबाई. तुमचं पतीचं नाव काय. येल्लया. म्हणजे कुठले तुम्ही पटनापूरचे. पटनापूरच्या सासरवाडी. सासरवाडी पटनापूरचे. बर. मग तुम्हाला काहीतरी अनुभव घडले ना ते अनुभव सांगा. बाबा बद्दल अनुभव घडले ना ते अनुभव सांगा बरं. बाबाच्या वावरात मी येळभर सरकी लावले. बरं. बाबाचे दर्शन काही घेतलं नाही. हो. मला वाटलं की बाबा कोण आहे की का आहे की. पण केस तर बकम राहते असं. बाबा का आहे की असं वाटलं मला. ते मागाड्याची तर दुधाला जात होतं रोज बी. रोज दर्शन घ्यावं बाबाची. दर्शन घेता 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 बाबाला शक्ती आली. मला मारल्यानं मला वाटलं बाबाला असं काऊन झालं. तर बाबाला असं काऊन झालं म्हणून मी विचार केलं. माझं लय पोट दुखलं. म्हणलं काऊन बाबा म्हणलं माझं लय पोट दुखालं. असंच होत राहते बाबा मला कवा पहिल्यापासून. दवाखान्यात गेलं तर मला ऑपरेशन म्हणले. असं हे पोटात काय बिमार आहे की मोठी शिंगी नळ आहे बाबा म्हणलं. तर बाबांना काय केलं त्याला दाबून मारलं. घरला जाऊन एक भाकर खाऊन रातभर झोपलं. मग नाही दुखलं मला. तर मग तेव्हा खरं बाबा आहे म्हणलं म्या. तेव्हापासून मला चांगलं वाटाले. मी आलो. माझ्या पोराची ऑपरेशन झाली आदला. तर बाबा म्हणलं एवढ्या लेकराची ऑपरेशन झाली बाबा तर काऊन माझ्या लेकराला असं काऊन म्हणलं. तर रात भर बाबा माझ्या बाजापाशीच उभा होता स्वप्नात. जित्त पाटच हो असं दिसाले उभा राहिले आणि बाजापाशी दवाखान्यात. बाबा म्हणलं उपास आहे म्हणलं गुरुवार आहे म्हणलं बाबा माझ्या लेकराला तुम्ही वाचवा. मग लेकरू कसं होते की लेकरू मला तर 3 वर्षाचं होतं. तर इळभर राहिलं रातभर राहिलं. मग तेव्हापासून बाबा दिसायचं सुरू झालं. आदिलाबाद मध्ये दवाखान्यात सुरू झालं. तेव्हापासून मी बाबाची भक्ती करायला सेवा करायला. हो. साहित्रा कोण आडनाव काय आहे का. गारोळे साहित्रा. तुमच्या मालकाचं नाव काय आहे भाई. नारायण. बरं. तुम्ही इथले रहिवासी आहे का. नाही अंजीचे आहे का. बरोबर.
मग तुम्ही तर बाबा जवळ येत राहता ना कवा बा? हो बाबा जवळ. हा बरं. तर मग तुम्हाला कोणता अनुभव घडलं ते अनुभव सांगा बरं. बाबा जवळ येत होत हो. असं दुखामुळं माणसं निघाली असे पटनापूरला. हा इकडे तोंड करा जरा. हा काय पटनापूरला माणसं निघाली हो. असं 12 महिने दुखत राहत जाई. काय दुःख होत? काय बी हातपाय वरती तर डोळ्याला अंधार येते. हो ते जवळ घ्या जरा. भानामती बी होती. हो. लय दुःख आता हा. काही बी दुःख राहत 12 महिने. असे माणसं निघाले पटनापूरला. हो. आमची सासू म्हणे जातो का म्हणे. जाय जाय म्हणे पटनापूरला जाय म्हणे माणसं निघली म्हणे. तर मग मी निघलो माणसासंग. निघलो तर मग आलो इथं पटनापूरला. मग मठावर बसलो मी. बसलो तसं मला सुश्यास नाही. मग म्हणजे बेभान झाली. बेभान झालो पण काय सुधारणं. मग पुरी पब्लिक उठून गेली. मग बाबा म्हणाले अरे ती पोरगी कोठली आहे. आमच्या घरचा माणूस कोणीच नव्हतं. मी एकली चालतो. दुसऱ्या माणसासंग गावातल्या. तर एकली चालू तर मग बाबा म्हणाले त्या पुरी संग माणूस नाही का. तिला काय सुश्या नाही. काऊन उठण झाली. पुरी पब्लिक उठली काऊन उठण झाली. तर मी उठलो. मग दुसरा माधू खंडाऱ्या दादा होता. ते शामराव शेळके होता. ते म्हणले तिच्या संग माणूस नाही आमच्या संगत आली. तुमच्या संग कसं काय आली. माणसं निघाली म्हणून येतो म्हणून धाडलं तिच्या घरच्या माणसाला. बाबा म्हणजे दुमार तू एकली येऊ नको. त्या घरच्या माणसाला घेऊन ये. तर घरात मग रातभर राहिलो पटनापुरामध्ये. सकाळ पाटा आलो येत अजून डबल. मग बाबा म्हणले लय दुःख आहे म्हणले या पोरीला. आणि येऊन सन्या बाबानं उदबत्तीचा धुवा दिला. मला सुश्या नव्हती तेव्हा. धुवा दिला. जरा डोसक्यातने हाणून ते झाडलं डोसकं. मग सुधीवर आलो मी. चक्कर गेली निघून. मग बाबा म्हणले तू एकली येऊ नको दुमार. सोबती आणला नाही का. नाही आणला म्हणलं. तर दुमार एकली येऊ नको म्हणले तू. त्या सोबत्याला घेऊन ये म्हणले दुमार. मग घराकडे गेलो. म्हणजे ही पाठ थापटली. मग म्हणले ही सत्वाची भागीरथ आहे म्हणले. लय दुःख आहे म्हणले. सासरवासी नाही म्हणले बाबा. तसे म्हणले की मी लढू लागलो. लढू नको म्हणले काय होत नाही म्हणले तुला. तसे म्हणले मग मी घराकडे गेलो. घरी गेलो. मग आमच्या घरी दुमार बस्तरवारी इकडे यायचं होतं. मग चला म्हणलं. सासू म्हणे जाऊ नको म्हणे. तू एकली जा मी येऊ देत नाही मी त्याला. येऊ देत नाही. तर मग आमचा माणूस म्हणे इंद्रावणी पसरत जातो म्हणे वाट लावाय. मग संघ संघ आले वाट लावाय. वाटला आली की मी बसत चढलो की मग आपण बी चढली माझ्या संघ. मग आपण बी आले इथं संघ. संघ आले. मग दुसऱ्या वारीला बाबा म्हणले तू एकलीच आली का. आले म्हणलं आमच्या घरचे बी. मग सांगलं म्हणे बाबा म्हणले तुला 6 महिन्यात घडून येईल म्हणले. पाठ थापटली. मग म्हणले तुला 6 महिन्यात म्हणाल तसं घडून येईल म्हणले. मग मला शक्ती भेटले. मी घराकडे गेलो. मग घरी जाऊन अशीच रोज 2 सांज उदबत्ती लाव म्हणायचं. बाबानं सांगितलं होतं. सांगितलं तसं उदबत्ती लावायची 2 सांज बी ध्यानाला बसायचं. सकाळी संध्याकाळी. ध्यानाला बसल्यावर मग एक दिवस बाबा आले. ध्यानात बसल्यावर बाबा आले की मला काय सुधारलं नाही. भेव वाटलं. लय केस ते बुरत दिसले. भेसूर वाटलं. असं अंग झाडल्यावानी करलं बाबाने. अंग झाडल्यावानी करलं की मला भेव वाटलं. भेव वाटलं तर भिवू नको म्हणले तू. मीच हा म्हणले. मी आवलं कोण आहे बाबा आहेत का. हो म्हणले. हो म्हणले की अंग झाडलं की ते जटा पिटा पुऱ्या लयच भेसूर दिसले. मोठं रूप झाल्यासारखं झालं. बाबानं वरी हात करला. मग ते त्या शक्ती मंदीच कमरे इतका ढीक पडला फुलाचा मया भोवतानं. तर मग मी उठलो. भिवून मला लय भी वाटायला. मग बाबा उठून उभी राहिली. भी वाटल्यावर उठून उभं राहिलो. उठून उभं राहिलो तशीच तर मग येऊन बाजावर पडलो. तर मग काय झालं म्हणाले घरची माणसं. कोणालाच सांगलं नाही. मग सकाळ काय की अजून ध्यानाला बसलो. उठून बाज घालायला गेलो तर बाजूच्या कुंबी आदामदा 2 सर्व
मोठा सर. शेंग हा हा. मग बाज बी घाला बी येईन मला आणि सोडून बी द्या ना थरथर कापायलो मी हो. थरथर कापायलो तर लय मोठा सर्व खाय म्हणून बोलवायलो. हा. आमच्या घरचे माणसं कोणीच नव्हते घरात मी हो. तर मग मी ती बाज हाक मारून कटाळून गेलो कोणीच नाही आलं. हो. कटाळून के वरी फडी काढून उभा राहिला सर्व. हो. उभा राहिला की मी बाज सोडून दिली न खाली पडलो मी. मला सुधारलं नाही. खाली पडल्याच्या नंतर ते सर्व काय झाला की आमच्या घरच्या माणसाला कोटा आहे सर्व म्हणे तू काय बी म्हणत असशील म्हणे तू काय बी कशी म्हणायली म्हणे. हो. नाही म्हणलं हाय म्हणलं सर्व हाय म्हणलं मी दाखवतो म्हणलं आता दाखवतो म्हणली की अनेक ते सर्व झाला. मी दाखवायला तसं ते घरच्या माणसाला दिसना ते खरं धरण झाले. बरं. मग अजून आलो मी मठावर. मी कोणालाच सांगलाय बाबाला सांगलाय कोणालाच सांगलं नाही. आमच्या घरच्याच माणसाला एकल्यालाच माहित आहे. मग सांग उदबत्ती लावायची बसायचं असं ध्यान आलं. हो. मग सासू सेवा द्यायली म्हणे तू सासून धाडलं पहिल्यानं तुला घरात सासू सासरी नसा म्हणून लावायली म्हणे उदबत्ती. दुई सांज बी लावायली म्हणे. त्याच्यानं म्हणे मी राहत नाही म्हणे तू तर राह नाही तर मी तर राहतो म्हणे घरात. सासूबाई दाखवा. सासूबाई तर सेवा द्यायला म्हणून मी लढत राहायचं कोणालाच सांगायचं नाही. मग सेवा देऊ लागले तसे रोज दुई सांज मी काय की जाऊ नका खोटत मी काय तुम्हाला काही म्हणायला का मग तू दुई सांज उदबत्ती काऊन लावायली म्हणे. नाही आम्हाला मग आम्ही दुखासाठी लावायला तुम्ही धाडलं की मला पहिलेच कशाला धाडलं म्हणलं. मी का जाऊ लागलो का म्हणलं. मग म्हणलं मी माझ्या ध्यानात हाय ते मी करत राहिलो म्हणलं. मला बसल्यावर गमत नाही म्हणलं. उदबत्ती लावल्यावर गमत नाही म्हणलं. असं म्हणलं तुला कसं गमत नाही म्हणे तू लावून तूच राह म्हणे घरात. आमची सासू निघून गेली वावराला. धिया गेलं माघाऱ्यात गेली. माघाऱ्यात गेले त्या रोजीच पडली वावरात. कोण सासू हा पडली की एका डोळ्यात फुल पडलं. फुल पडलं की दुसऱ्या डोळ्यात फुल पडले. दोन्ही डोळे गेले. मग मी असं कसं झालं रात्रीतून म्हणून मी जाऊन सकाळ 8 रोज राहिली आणायला तर येईच ना घराला. मग घेऊन आलो मीच घेऊन आलो मग लढायली मला दिसन झालं म्हणे. मग मी बाबाचा मठ आला मग तिथं. मग त्या मठावर वाऱ्या मी धरून घेऊन गेलो वाऱ्या करल्या. मग दिसू लागलं हातातल्या बांगड्या ओळखून गेल्या चोळी ओळखून गेली. ते मग पुरं ओळखू आलं आमच्या सासूला. ओळखू आलं की अजून तशीच करायली. मग अजून तसं सुरू झालं. मग मी म्हणलं मग दिसन झालं तेव्हा मग कायच म्हणत नशी दिसायला मग अजून तशीच करू लागली त्रास करू लागली. मग ते जास्तच होत गेलं मग कमी झालं नाही. जास्तच होत गेलं मग मरण पावली सासू. मी येत राहतो मग मठावर. ते स्वप्नच पडत राहते तर स्वप्नात मी बाबा भिवू नको म्हणते तर तू ध्यानाला बस म्हणते तर जरा असं चुकलं मग असं ते बसायचं सोडून दिलं मी. बसायचं सोडून दिलं तेव्हापासून अजून ते दात खिळ्या बसायला ऑटोमॅटिक कापत राहते. सासूचा अनुभव आहे ना बाई तुला. म्हणजे सासून तुला पाठवली इथं पाठवली काही दिवसानंतर तू अगरबत्ती लावायला तर सेवा द्यायला सुरू केली. सेवा द्यायची तुला सोडून वावराला गेली तर ती आंधळी झाली. मग तिला आणली तर त्याच्या आंधळापणा केलं पण नीट झाली आणि विसरली तर अनेक झाली. ते अनुभव असून मग तू कायला सोडावं. मी सोडलं नाही. असं बसलं की जेता म्हणलं म्हणजे कामामुळे याच्यामुळे त्याच्यामुळे समजा सोडलं नाही. समजा करत राहतो नरबस्तरवारी सडा सारून करतो उदबत्ती लावतो दिवसांत बसतो ध्यानाला. पण असं दुसरे हसते तुला कशी शक्ती येते जेता म्हणलं ते कसं तुला ध्यान येते अशी म्हणत राहते. झालं ना. कुमरा नागू. बापाचं नाव भीमू. कुठले रहिवासी आहे. पटनापूरचे. बरं किती वर्ष झालं तुम्हाला इथं राहून. 50-60 वर्ष झाले. बरं म्हणजे जवळजवळ बाबा बरोबरच आले समजा की. बरोबर. बरं तर बाबाच्या वयच्या जवळ आहे तुम्ही. तर पहिल्यापासून बाबाचा विषय तुम्हाला माहित असेल. हाय थोडं. तर तुम्हाला माहित आहे आणि स्वतःचे काहीतरी अनुभव असेल ते सगळं सांगा बरं. स्वतः म्हणजे आमचं स्वतः घडलेले सांगतो. बरं सांगा. पहिले इथं ते गवताचे घर होता. झोपडी होती इथं. झोपडी होती मठावर. बरं तेव्हा काय झालं म्हणलं तर आमच्या भाऊच्या बायकोला दुःख होता. कोणता दुःख. चक्कर यायचा.
आणि खाऊ वाटणं हो असं होतं वाढायचं, वाळून जायचं. वाढून जायचं. बरं. त्याला काय केलं तेव्हा बाबा म्हणत नव्हता, काही बी म्हणत नव्हता. हो तेव्हा गुडसे होत तेव्हा हा. फुलाच्या पाशी घेऊन जाऊ रे, हा फुलाची पशी आहे. फुलाच्या पाशी घेऊन जाऊ रे. हा. इकडे तिकडे पाहिले सगळे हा. ते करणारे, हो ते काही बी झालं नाही. वैद्य पशी दाखवल्या पुष्कळ. दाखवलंय, पुष्कळ दाखवलंय. मग मग इथं आणलं, हा 2 वार आणलं बघा, हा 3रं वार आहे आता. हा बाबांना काय सांगले, आता 2 वार झालं, हा आता 1 वार, हे 3रं वार आहे. हा. हे 3रं वार मध्ये तुम्ही झोपू नको. बरं. झोपलं तर ही बाई वाचत नाही, वया जाते, मरून जाते. मरून जाते, बरं. असं म्हणून सांग. हा. बरोबर म्हणून हम्म. राहत गेलं. एखादा गडबड केला हा. तर उदबत्ती लावा हा आणि दुहा त्याला द्या, द्या. असं म्हणून सांग. हा. हो म्हणलं. आमचं काय गोंडाचं काय होतं म्हणलं तर दंडारी हा. रातभर खेळले. हे मलंगेचे लोक आले, हा. आमच्याच दारामध्ये नाचायचा, नाचायचं सोंग काढायचा, हे ते आम्ही पाहून राहिलो रात्रभर. रातभर. बरं. आणि ते दंडारी सार केलं बुधवारच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी. दुसऱ्या दिवशी हा. आम्हाला झोप होता. हा. गुरुवारी हा. राहिलो की एकदा झोपले. झोपला. हा. ते कावा मारून पावले की खात. अरे रे रे, हा. फुलाजी बाबांना सांगले म्हणतात काय बी फायदा राहिला नाही, म्हणजे आपण त्यांना सांगल्याप्रमाणे वागलो नाही. वागलो नाही. बरं. झाले आता काय करावं. हा. राहिले तसं राहिलं. मग तर इकडे काही केअर करायचा हा. नाही. गुरुवारी यायचं पण लक्ष द्यायचं नाही जास्त. नाही. बरं. तेव्हा बाबा बी म्हणायचं हा. नाही, फुलाजी म्हणायचं फुलाची म्हणायचं. बस. हा. आता येते येते येते. आमच्या बायकोला काय झालं म्हणलं तर हा. एक पाय गेला, हे हात, हा. एक हात गेला बघा. एक भाग. हा. एक हात. एक हात गेला, असं बी जात नाही ना, असं बी जात नाही, असं बी जात नाही. हो. आता कसं करा म्हणला. इथंच आलं तर काही होईना. हा. बाबाने एका दिवशी कसं पाहिलं की तुमच्या हाताला काय झालं बाय, हा. काय की दादा इकडे जात नाही इकडे जात नाही म्हणून गोंडीनं सांगले, हा. गोंडी भाषा. गोंडी हा. भाषेनं. मग बाबांना असं केलं, हात. चोपला, हा. हात फिरवलं. फिरवलं, हे असं तसं बोट मोडले. मोडले. हा. मग हे आता आलं बघा, आला. आलं, हा. हे चांगलं झालं. बरं. मग हे गेला, डावा हात गेला. डावा हात गेला, बर. हे लई दाखवलं. हा. मग ह्याला बी काय केलं, हे बी आलं. हा. आता चांगलं झालं बघा. हम्म. एक अजून काय झालं मला तर एकदम पुरं घरचेच माणसा पोरगा लेकरा बाळ सगळे तापानं पडले बघा. ठीक दुखणं. आहे. हा. कोणालाही पाणी द्यायला माणसाच नाही. माणसंच नाही गेले. बर. आता कसं करावं असं झालं. म्हणलं की बस पाय पाडला आणि पाणी बाबापाशी न्यायला सगळे देव टाकले. सर्व हुशार झाला बघा. हुशार झाला. आता आमचा मधवा पोरगा हो. ते शिकून व्हायचं. हो. आता त्याला नोकरी कसा भेटाव, हो. नोकरी सगळ्यालाच भेटतं, मग ह्याला काही बी भेटत नाही. हो. कसं करावं म्हणलं. हे आमचा हनुमंत असा लिहिता हो. हाय. हे ना 5,000 रुपये गेला म्हणा कोणाला की. हा. नोकरीसाठी. हा, नोकरीसाठी. बर. आणि आमच्या पोरगाला काय म्हणलं, बाबा हनुमंतून दिला 5,000, त्याला आता नोकरी भेटतं आम्हाला कसं. हा. आमच्या जवळ तर पैसे नाही रे, हा. कसं करू आता, हा. एक पैसा बी नाही. हा. आता कसं करा, काय बी नाही. आमचा सावकार तिथं आहे बर. मठापाशी. मठापाशी आहे आमचं सावकार. दर्शन घेतले की 5,000 देते. राईट. राईट. इथं आला, हा. बाबा तुमचं दया. 5,000 रुपये द्या नोकरी घ्यायला. हा. म्हणलं पाय पाडलं, हा. बस गे हा. पाय पाडून 2 महिना झाला की बस त्याला नोकरी भेटली. भेटते. आता एकल्याला भेटला, हा. आता एक राहिला. हा. आता पटवाडीची एंट्री आला. हा. आता हे मॅट्रिक शिकून आहे, हा.
आता लई शिकवलेले पोरगा आहे ते हो ह्याला खूप कुठं- आहे पडून खूप आहे. दुनियामध्ये याला कुठं भेटते ह्याला कुठं भेटते मेहनतीवाल्याला? बरं 15वी 12वी शिकून आहे ते ना हो त्यालाच भेटते ह्याला कुठं भेटते हो बाबा आम्ही ते इंटरव्ह्यूला जातो हो. जा मग तर सावकाराला पैसे मागून जा म्हणले म्हणलो तुम्ही म्हणले तुमच्या मुलगाला आमचा मुलगा मठावर सावकार आहे हा? त्याला पैसे मागून जा जा हा. मग होते बघा चांगलं सावकार भेटलं मग आम्हाला तुम्हाला. सावकार भेटला बस सावकाराला द्यायचं नाही पण घ्यायचं या आता लगा. बस आला हा. बाबा आम्ही जातो म्हणलं की पाय पडलं की गेला हा. बस गेला की एकदम नोकरीत भेटला लगा म्हणजे सावकार देणार मजबूत आहे ना? मजबूत आहे हा. आता पहिले नोकरी आला की त्याचा सावकाराचा पैसे फिट आहे फेडली का फेरली बर असं आमचं असं काम घडले बघा हा तेव्हापासून आम्ही सोडणार नाही बस कुटुंब सगळं बी सगळं बी इथं